पाटिल झूठे वादे करके महाराष्ट्र को गुमराह करने वाली सरकार को बाहर निकाले। हटपसर महाराष्ट्र महंगाई और बेरोजगारी जैसी समस्याओं से जूझ रहा है। सरकार द्वारा झूठे वादे कर लोगों को ठगा जा रहा है। लोगों तक फर्जी योजनाएं पहुंचाने के लिए वेतनभोगी युवाओं को लगाया जाएगा। इसलिए शरद चंद्र पवार पार्टी के रांकापा प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ने कार्यकर्ताओं से अपील की है कि वे इस धोखेबाज सरकार को निष्कासित करें जो केवल गुमराह कर रही है और महाविकास अघाड़ी सरकार को सत्ता मिलाए। एसडीपी शरद चंद्र पवार पार्टी द्वारा आयोजित शिव स्वराज्य यात्रा आज मंजरी और हटपसर में आई है। उस समय प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल यहां नेताजी मंगल कार्यालय में आयोजित बैठक को संबोधित करते हुए बोल रहे थे। इस दौरान ढोल नगाड़ों की थाप पर जेसीबी ने पुष्प वर्षा कर यात्रा का स्वागत किया। सांसद डॉक्टर अमोल कोल्हे, प्रदेश युवा अध्यक्ष महबूब शेख, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, विधायक अशोक पवार, जिला अध्यक्ष जगन्नाथ शेवाले, महिला जिला अध्यक्ष भारती शेवाले, प्रकाश महस्के, पूर्व महापौर अंकुश त्राकड़े, निर्वाचित क्षेत्र अध्यक्ष प्रवीर तुपे, पूर्व उप महापौर नीलेश मगर, इस अवसर पर सुनील गायकवाड़, छात्र प्रदेश अध्यक्ष सुनील गवाड़े, अल्पसंख्यक प्रदेश अध्यक्ष पंडित कांबले, उद्योग प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे, पूर्व नगर सेवक योगेश सासने, रत्न प्रभा जगदाप, निर्वाचन क्षेत्र महिला अध्यक्षा वंदना मोदक, कार्यकारी अध्यक्ष सविता मोरे, विक्रम जाधव, मजहर मनियार, महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजू नालबंत, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मुनव्वर कुरैशी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तेजेंद्र सिंह आहलूवालिया, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अल्ताफ शेख, बंटी पठान, बख्शी शेख आदि मौजूद रहे हैं। कार्यक्रम यांच्या प्रमुख उपस्थित होतोय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो परिवारही भावना महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांच्या मनामध्ये रुजवली असे पवार साहेबांचे निष्ठावंत सेनापती आदरणीय जयंत पाटील साहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा संपन्न होते ते या भागाचे लोकसभेचे सदस्य आणि लोकसभेतील उपनेते संसद रत्न आदरणीय अमोलदादा कोल्हे, व्यासपीठावर उपस्थित पक्षाचे प्रवक्ते आदरणीय अंकुशअण्णा काकडे, जगन्नाथ बापू मस्के साहेब ज्यांनी आताच प्रबोधित केलं ते आमचे मित्र प्रशांत जगताप, विद्यार्थीचे अध्यक्ष सुनील गवाने, जावेद भाई। प्रदेश युवा अध्यक्ष महबूब शेख ने कहा है कि बीजेपी ने सभी भ्रष्टाचारियों को अपने साथ ले लिया है। कहा न खाऊंगा न खाने दूंगा। यह यात्रा युवाओं के भविष्य के बारे में सोचने वाले स्वराज्य के निर्माण के लिए निकाली गई है। गुलाबी रंग लाने से सत्ता नहीं आएगी। इस अवसर पर नगर अध्यक्ष जगदाप ने मार्गदर्शन दिया। संचालन नगर उपाध्यक्ष शैलेंद्र बेलहरकर ने किया। पूरे हटपसर से एफएससी न्यूज के लिए मुन्ना मुजावर की रिपोर्ट। त्याला सांगायचं का प्रशांत तुझ्या कपड्याला आज इस्त्री केली का नाही सांगितलं तुम्ही? तुमचं कर्तव्य असं तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही सांगितलं नाही। जसं आईचं लेकराप्रती कर्तव्य असतं तसं सरकारचं जनतेप्रती कर्तव्य असतं योजना आणण्याचं। आणि जर आई लेकराला सांगत नसेल तर सरकारला योजनांची जाहिरात करण्यासाठी तुमच्या टॅक्सचे 270 कोटी का खर्च करावेसे वाटतात हा जाब तुम्ही महाराष्ट्रातल्या महायुती सरकारला विचारला पाहिजे। 270 कोटी रुपये खर्च होतात तुमच्या खिशातले, तुमच्या मेहनतीचे। तुम्ही नोकरी करायची, तुम्ही पगार घ्यायचा, पगारातून पैसे जातात, टॅक्सचे पैसे जातात आणि सरकार त्यातले 270 कोटी खर्च कशाला करतंय? त्यांच्या जाहिरातीसाठी। बरं 270 कोटी खर्च करून पुरेसे वाटेना म्हणून आता नवीन योजना आणली, योजना दूत। त्याच्यावरचा खर्च माहितीये भावांनो 300 कोटी परवा संध्याकाळी राज्य सरकारने मंजुरी दिली। म्हणजे 570 कोटी रुपये हे केवळ सरकार जाहिरातीसाठी खर्च करतं। आणि एक गोष्ट ही लक्षात ठेवा, जेव्हा सरकारला स्वतःच्या योजनांची जाहिरात करावी लागते तेव्हा
आमदार होते, पवार साहेबांना सोडून त्यांनी दुसरा मार्ग पत्करला आणि आता आपण सगळे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये पुढच्या महाराष्ट्राच्या विधानसभेत काय पद्धतीनं आपण निवडणुका लढवायच्या याचा देखील आपण आढावा घेतला. आपली दिशा काय असेल हेही अमोल कोल्हे साहेबांनी सांगितले. ही शिवस्वराज्य यात्रा सगळ्या महाराष्ट्रभर आज जाणार आहे. काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाहून आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाचं राज्य यावं, आपल्या सामान्य रयतेचं राज्य महाराष्ट्रात यावं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य महाराष्ट्रात चालावं, यासाठी शिवस्वराज्य यात्रा आपण सुरू केली. सत्तेत बसणाऱ्यांचे अनेक कारनामे आपल्या समोर आहेत. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची बजबज पुरी झालेली आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी बघितला. प्रचंड पैसे खर्च केले तरी लोकांनी त्यांना विजय दिला नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेने लक्षात घेतलेलं आहे. या भ्रष्ट महाराष्ट्रातल्या राजवटीला घालवल्याशिवाय महाराष्ट्रात पारदर्शी कारभार येणार नाही. अनेक मुद्दे असे आहेत की ज्याची उहापोह माझ्या आधीच्या वक्त्यांनी केलेला असेल, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत जसे डॉक्टर अमोल कोल्हे आले तसेच महाराष्ट्रात 31 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. येणाऱ्या काळामध्ये विधानसभेत आपलं काही खरं नाही असं समजून वारेमाप घोषणा सरकार रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।